नमस्कार. IBNLokmat.tv ही आमची नवी वेबसाईट तुम्ही पाहिलीच असेल. या वेबसाईटच्या माध्यमातून मी आता किमान आठवड्यातून 3दा तुमच्या भेटीला येणार आहे. याला तुम्ही वेबचॅट म्हणा, वेब संवाद म्हणा, वेब भेट म्हणा. संवाद महत्त्वाचा आहे, भेट महत्त्वाची आहे. माझी मतं, माझे मुद्दे तुमच्यापर्यंत पोचतात की नाही, तुमच्या मनाला भिडतात की नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी असं तुम्हाला वाटतं की नाही, तुम्ही ऐकायचं. तुमची प्रतिक्रिया तुम्ही IBNLokmat.tv या आमच्या वेबसाईटला पाठवू शकता. निश्चितपणे त्याला प्रसिद्धी दिली जाईल. आज सुरुवात करतोय उत्तराखंडच्या आपत्तीपासून. नैसर्गिक आपत्ती म्हटली की माझं मन थेट जातं 1978 सालात. मी मुंबई शहरातला तरुण 18-19 वर्षाचा तेव्हा होतो. आंध्रमधली आपत्ती एवढी जीवघेणी होती, एवढी प्रचंड होती की अक्षरशः हजारो माणसं तिथे दगावली होती. समुद्राच्या लाटांनी गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली होती, घरं कोलमडून पडली होती आणि अख्ख्या देशाने आंध्रमध्ये धाव घेतली होती. मुंबईतल्या आम्हा तरुणांना वाटलं की आपण इथे स्वस्त बसता कामा नये. आम्ही थेट निघालो आंध्र प्रदेशामध्ये. त्यावेळी मी पत्रकारितेमध्ये नव्हतो, पण त्यानंतर पुढच्याच वर्षी जेव्हा पत्रकारितेमध्ये पूर्ण वेळ आलो, अनेक आपत्त्या बघितल्या. 1980 साली गुजरातमध्ये मोरवी धरण फुटलं, तिथे गेलो. किलारीचा भूकंप बघितला. 2002चा गुजरातचा भूकंप बघितला. छोट्या मोठ्या अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या, त्याबरोबर दंगलीसारख्या घटनाही बघितल्या. प्रत्येक वेळेला अशी आपत्ती झाली की माझं मन अधिकच खट्टू होतं, अधिकच निराश होतं, अधिकच दुःखी होतं. आपत्तीमध्ये माणसं मरतात याची तर वेदना असतेच, आपत्तीमध्ये संसार उद्ध्वस्त असतात याचं तर दुःख असतंच, पण त्यापेक्षा अधिक दुःख असतं आपण बदलत का नाही, निसर्गाच्या तडाख्यापासून आपण काही शिकत का नाही, नवी संकटं आपण का निर्माण करतो आणि आपलं आयुष्य जे आहे ते अधिक सोपं होईल असं आपण काहीतरी का वागत नाही. उत्तराखंडच्या आपत्तीनंतर नेमके हेच प्रश्न पुन्हा एकदा माझ्या मनात निर्माण झाले. पहिला मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापनाचा. आपलं आपत्ती व्यवस्थापन किती असमर्थ आहे हे दरवेळेला दिसलेलं आहे. 78 साली आंध्र प्रदेशात सुद्धा हीच चर्चा होती. मोरवी धरण फुटलं तेव्हा हीच चर्चा मी ऐकली. लातूरच्या भूकंपाच्या वेळेला हीच चर्चा ऐकली. त्यानंतर एकदा उत्तराखंडमध्ये भूकंप आला तेव्हा हीच चर्चा झाली. भूजच्या वेळेला हीच चर्चा झाली. मुंबईमध्ये जलप्रलय झाला तेव्हाही हीच चर्चा झाली. सतत तीच चर्चा, तेच शब्द, तेच मुद्दे, तेच आक्षेप. उपाय मात्र एकही नाही. आजही नेमकं तेच होताना दिसतं. उत्तराखंडमध्ये आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थित नाही यावर अनेक प्रसिद्धी माध्यमांनी टीका केलेली आपल्याला दिसते. प्रश्न असा आहे, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आपण का घेत नाही? आपल्यात अशी काय कमी आहे की आपण मागच्या अनुभवांपासून, इतिहासापासून काही शिकत नाही? असं म्हटलं जातं की जे लोक फक्त इतिहासात रमतात, इतिहासापासून धडा घेत नाहीत, त्यांचा भविष्यकाळ हा काळाकुट्ट असतो. आपलं तसंच काही होत आहे का हा प्रश्न माझ्या मनाला सतावतो आणि मी अधिक अस्वस्थ होतो. दुसरा प्रश्न आहे जीवितहानीचा, जीवितहानीच्या आकड्याचा. तुम्ही लातूरला बघा, तुम्ही आंध्र प्रदेशात बघा, तुम्ही मोरवीची धरणफुटी बघा, तुम्ही उत्तराखंड बघा. उत्तराखंडचा प्रलय झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने जाहीर केलं की इथे 20,000 माणसं दगावलेली आहेत. त्याला कसं कळलं, त्याला कोणता दृष्टांत झाला, काहीही माहीत नाही, कोणताही पुरावा नाही. सरकारने कोणताही आकडा आधी जाहीर केला नव्हता. नंतर हळूहळू आकडे आले. 100 माणसं गेली, 1000 गेली, 2000 गेली. आज असं म्हटलं जाते 5000 माणसं दगावल्याची शक्यता आहे. अजून खरा आकडा कळलेला नाही, पण माध्यमं मात्र आकड्यांवरच खेळत बसतात. लातूरचा भूकंप झाला तेव्हाचा आकडा 20,000पर्यंत पोचलेला होता. 20,000 लोक खरोखरच दगावले आहेत का? शेवटी लातूरला आपत्ती व्यवस्थापनासाठी गेलेल्या त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांना हे सांगावं लागलं की 20,000 लोक दगावले असण्याची शक्यता नाही, प्रसिद्धी माध्यमांनी जरा संयम बाळगावा. मोरवीलाही हेच झालं होतं, गुजरातमध्येही हेच झालं होतं.
मुंबईतल्या जलप्रलयाच्या वेळेलाही यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही. आम्ही ही आकडेबाजी का करतो? किती माणसं दगावली, जितका आकडा मोठा, दगावल्याचा आकडा जितका मोठा तेवढी आपली बातमी मोठी, असं पत्रकारांना वाटतं का? हा प्रश्न मनात येतो. पत्रकारितेमध्ये असं शिकवलं जातं की तुम्ही जे लिहिता, तुम्ही जे छापता, तुम्ही जे दाखवता त्याची शहानिशा करून घ्या. शहानिशा केल्याशिवाय असे मृतांचे आकडे कसे दिले जातात? आम्ही मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं किंवा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे सैतान बनलो आहोत का? हा खरा प्रश्न आहे. उत्तराखंडमध्ये बघा, एका बातमीने तर धक्काच दिला. या देवभूमीमध्ये ज्यांनी देवाची सेवा करायची आणि मर्त्य मानवांना देवापर्यंत घेऊन जायचं, त्या साधूंनी चोऱ्या केल्या. 2 कोटी रुपये चोरले, त्यापैकी 25 लाख मिळाले. हे खरोखरच साधू होते का साधूच्या वेशातले चोर होते? हा संशोधनाचा विषय आहे. पण हा प्रकार इथेच घडलेला नाही. मी आंध्र प्रदेशातली आठवण सांगतो. आंध्र प्रदेशात रिलीफ वर्क करत असताना प्रेत उचलून ती जाळण्याचं कामही आमच्या सगळ्या ग्रुपने केलं होतं. सडलेल्या प्रेतांचा वास आजही माझ्या नाकात घुमतो. ही सडलेली प्रेतं, त्यांचा अधिक अपमान न होता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. पण तुम्हाला सांगतो, आंध्र प्रदेशच्या या गावामध्ये फिरताना जेव्हा पहिल्यांदा कळलं की ह्या प्रेताच्या हातातल्या अंगठ्या, एखादं जर महिलेचं प्रेत असतं तर तिच्या कानातले दागिने, गळ्यातले दागिने सुद्धा चोरले जात आहेत, तेव्हा अंगावर भयंकर शहारा आला आणि माणूस म्हणून म्हणवण्याची लाज वाटली. आज उत्तराखंडातली बातमी ऐकताना असंच वाटतंय की एवढ्या महाप्रलयामध्ये ज्या साधूंना पैसे आणि दागिने चोरावे वाटलं, साधू तर म्हणूच नका, ही माणसं आहेत का? हा खरा प्रश्न आहे. पण लोभ काही सुटत नाही. त्यामुळे संकटाच्या काळातही लोभी माणसांचे हे असले धंदे चालू राहतात. मानवी स्वभावाचा अभ्यास करणाऱ्यांना असं का घडतं याचा अभ्यास केला पाहिजे. लष्कराची भूमिका बघितली उत्तराखंडमधली तर नक्कीच अभिमानास्पद आहे. प्रत्येक ठिकाणी लष्कराने आपल्याला वाचवण्याचं काम केलेलं आहे. आपला जीव धोक्यात घातलेला आहे. उत्तराखंडमध्ये याचीच पुनरावृत्ती होते. तुम्ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती बघा, पहिल्यांदा मदतीला धावून येतं ते लष्कर. सुनामीमध्ये सुद्धा लष्कराने बजावलेलं जे काम होतं ते केवळ अतुलनीय होतं. मुद्दा असा आहे की ह्या लष्कराची आठवणसुद्धा आपण ठेवत नाही. सुनामी येत नाही, एखादा प्रलय होत नाही, वादळ होत नाही, सगळं आमचं आयुष्य अगदी निर्धोकपणे चाललेलं असतं, तेव्हा जवानांचा एक क्षणही आमच्या मनात जागवला जात नाही. जवान काय करतायत, कोणत्या स्थितीत राहत आहेत, त्यांचं आयुष्य कसं चाललं आहे, त्यांना सुविधा मिळत आहेत का, हे प्रश्न आम्ही विचारत नाही. केवळ प्रलय आला, केवळ नैसर्गिक आपत्ती आली किंवा एखादं युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, युद्धच सुरू झालं, तर आम्हाला जवानांची आठवण येते. याला ढोंगबाजी म्हणायची की याला माणसाचा नेहमीचा ढोंगी स्वभाव म्हणायचा, हे तुम्ही ठरवायचं. असे असंख्य प्रश्न निर्माण होऊ शकतात. माझं इतकंच म्हणणं आहे, सगळं बोलायची आज वेळ नाही. पण उत्तराखंडमधला प्रलय का निर्माण झाला, माणसाने गंगेचा अपमान कसा केला, माणसाने हिमालयाचा अपमान कसा केला, माणसाने गंगेवर आणि गंगेच्या ज्या नद्या आहेत इतर त्याच्यावर बलात्कार केला का, माणसाने हिमालयावर अमानुष हल्ला चढवला का, माणसाने आपली जी भूक आहे ती भूक न ठेवता हाव बनवली का, या सगळ्याचा विचार करायला हवा. प्रत्येक आपत्ती जी आहे ती संधी माना, असं काही तत्वज्ञ सांगतात. संकटाला संधी मानून जर संकटाचं विश्लेषण केलं आणि त्यापासून काही धडे घेतले तर कदाचित आपली पुढची वाटचाल ही अधिक चांगली होऊ शकते. पण 1978 पासून 2013 पर्यंतचा माझा अनुभव असं सांगतो की आपण संकटाला संधी मानत नाही. हां, संकटाला संधी मानतो, शिकण्याची नाही तर पैसे कमवण्याची संधी मानतो, प्रसिद्धीची संधी मानतो, जे राजकारण्यांनी उत्तराखंडात सुद्धा केलेलं आहे. संकटाचं विश्लेषण आपण करत नाही, त्या विश्लेषणापासून धडे शिकत नाही. आपण काय करतो, संकट आलं की धावाधाव करतो, संकट आलं की आपली भूतदया उफाळून येते, संकट आलं की कसे आपण सामाजिक बांधिलकी सांगणारे आहोत हे दाखवण्याची संधी कुणीही सोडत नाही. आलेलं संकट
आठवड्यात 2 आठवड्यात मागे पडतं आणि मग सगळं विसरलं जातं. नंतर पुढचं संकट येईपर्यंत कुणाला कसलीच आठवण होत नाही. मग कुणी आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बोलत नाही, मग कुणी मानवी स्वभावातल्या विकृतीबद्दल बोलत नाही, मग कुणी लष्कराबद्दल बोलत नाही. माझा प्रश्न इतकाच आहे, उत्तराखंडचं सुद्धा असंच होणार आहे का? आंध्र प्रदेशपासून उत्तराखंडपर्यंत प्रत्येक संकटाने माझ्या मनाला अधिक जखमी केलेलं आहे. हे जखमी मन घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. मला फक्त इतकाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, उत्तराखंडच्या संकटापासून सरकार काही शिकेल की नाही हे मला माहीत नाही, पण समाज म्हणून आम्ही काही शिकणार आहोत का? आपत्ती व्यवस्थापनाचं जे आपलं तंत्र आहे ते सुधारण्याचा काही प्रयत्न करणार आहोत का? आपली जी राजकीय मनोवृत्ती आहे त्यामध्ये काही बदल घडवण्याचा आपला प्रयत्न करणार आहोत का? समाज म्हणून आपली जी मनोवृत्ती आहे त्याचा आपण पुनर्विचार करणार आहोत का? देवभूमीत आलेलं हे संकट आहे ते देवानीच आणलंय म्हणून हातावर हात टाकून बसणं काही योग्य होणार नाही. देव अशी संकट आणतही नाही आणि दूरही करत नाही. ही संकट माणसांनीच आणलेली असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग आम्ही माणसासारखे वागणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. मला सांगा, तुमच्या मनात हा प्रश्न येतो की नाही? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. पुन्हा भेटेन उद्या, परवा, तेरवा, कधीही, जेव्हा जेव्हा तुमच्याशी बोलावं वाटेल तेव्हा.